तुम्ही दिवसभर जे चिंतन करता त्याला महत्त्व आहे. थोडा वेळ 5 मिनटं जप केला किंवा 5-10 मिनटं काहीतरी आपलं रिच्युअल केलं म्हणजे काम झालं, देवाची भक्ती झाली असं नाही. देवाची जी भक्ती आहे ती भक्ती नेमकी कशात आहे तेही लक्षात घेतलं पाहिजे. भक्ती म्हणजे युती. भक्ती म्हणजे युती. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांची युती म्हणजे भक्ती. आता ही जी भक्ती आहे, युती आहे, त्याच्यातून दोन्ही गोष्टी होऊ शकतात. अनिष्ट ठिकाणी जर युती झाली तर सगळं अनिष्ट घडतं आणि इष्ट ठिकाणी जर युती झाली तर जीवनामध्ये सगळं इष्ट घडतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो की आम्हाला 7:30 लागली, अमुक झालं, तमुक झालं, देवाचा कोप झाला, मूळ पुरुषाचा रोष झाला, भूत मानेवर बसलं, मुंजा मानेवर बसला वगैरे वगैरे, कोणी करणी केली, कोणी, ह्या ज्या गोष्टी आपण ज्या म्हणतो ना ह्याचा काही संबंध नसतो. ह्याचा खरं म्हणजे काही संबंध नसतो. संबंध असतो ना तो तुझ्या मानेवर विचार कुठला बसला तो. तुझ्या मानेवर कुठला विचार बसलाय. मानेवर म्हणजे तुझ्या मनात. तुझ्या मनात जो विचार तो महत्त्वाचा आहे. आणि हा मनात विचार तुझ्या येतो हे तुला तरी ठाऊक आहे काय? तुला ठाऊकच नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो की मनामध्ये जे विचार येतात त्याच्यावर तू लक्ष ठेव. चांगले येतात का वाईट एवढंच लक्ष ठेव. तू एकदा विचारावर लक्ष ठेवलं ना की तुझ्या वाईट विचार येण्याची ताकदच नाही. त्या वाईट विचारांना प्रवेश करण्याची ताकदच नाही. तुम्ही बघा तुमच्या घरामधली जी मुलं आहेत, मी लहानपणी बोलतो, एकदा वाढले की संपलं, मग ती हाताबाहेर जातात. पण लहानपणी मुलं त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं ना तर ती कधी बिघडत नाहीत. पण काय होतं आहे, लहान मुलावर आपण लक्षच ठेवत नाही. आणि आता तर आई आणि वडील दोघेही जातात पैसे कमवायला, कारण पैसा झाला आहे देव. गरजा भरमसाठ वाढलेल्या आहेत, इतक्या वाढलेल्या आहेत, पैसा पुरतच नाही. आणि महागाई तर इतकी वाढलं की पैसाच पुरत नाही. त्या अशा परिस्थितीमध्ये आपल्या गरजा कमी करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. मुलं ही आपली खरी संपत्ती आहे. मुलं ही खराच धन ज्याला आपण म्हणतो ती मुलं आहे, हे आपल्या ध्यानातच येत नाही आणि आपण पैशाच्या मागे लागतो. मग मुलं बिघडली की मग आपण रडत बसतो. सांगायचा मुद्दा असा की मुलावर लक्ष ठेवलं मुलं सुधारतात. एकदा ती मुलं मोठी झाली ना की मग ती तुमच्या हाताबाहेर गेली, मग तेव्हा काय नाही. त्यांना सुधारण्याची वेळ लहानपणी, मोठेपणी सुधारायचं असतं पण ते वेगळ्या प्रकाराने. पण तेवढ्यासाठी सुद्धा पुन्हा त्याचं शिक्षण पाहिजे, ते संस्कार कसे करायचे, ते सगळ्या गोष्टी हा वेगळा विषय आहे. पण सांगायचा मुद्दा असा की हे विचार म्हणजे सतत विचार करणं एखाद्या गोष्टीचं, त्याला चिंतन असं म्हणतात. आणि म्हणून मॅन इज व्हॉट ही थिंक्स ऑल डे लॉंग असं इमर्सन म्हणतो. मॅन इज व्हॉट ही थिंक्स ऑल डे लॉंग. ऑरिलियस नावाचा जो फिलॉसॉफर आहे तो म्हणतो मॅन्स लाईफ इज नथिंग बट इज थॉट्स मेक ऑफ इट. काय बघा विचारांचं सामर्थ्य किती सुंदर रीतीने हे सांगितलं आहे. पण त्याच्या पाठीमागची भूमिका मात्र त्यांनी कोणीच सांगितलेली नाही. तर सांगायचा मुद्दा असा की विचारांचं हे जे सामर्थ्य आहे हे प्रचंड आहे. आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन म्हणजेच विचार, नथिंग बट विचार, थॉट. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त विचारच करत असतो बघा. आणि विचार जर आले ना तर झोप लागत नाही. आणि झोप जेव्हा लागते ना तेव्हाच विचार बंद होतात. म्हणून निसर्गाने ती व्यवस्था केली आहे झोपेची. आता काय वेळेला झोपमोड होते, काय वेळेला इन्सोमनिया होतो, ती गोष्ट वेगळी, तो एक रोगाचा भाग आहे. पण विचार थांबवायचं आणि त्याला झोपवायचं. जसं आई असते बघा, आई कशी असते, आई धरते मुलाला, मांडीवर घेते आणि थोपटून त्याला झोपवते. तशी आपली विठाई आहे ना माऊली, ती आपल्याला ओढते. रात्र झाली की ओढते, बस माझ्या मांडीवर नीच, आणि थोपटत आपल्याला झोप येते. केवढं लक्षात ठेवा.
हे जे चाललेलं आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला जोपर्यंत विचार येतात तोपर्यंत तुम्हाला झोप येणार नाही. विचार बंद झाले की झोप येते. पण झोप यावी म्हणून विचार बंद करण्याची सुद्धा व्यवस्था त्या निसर्गाने केली किंवा परमेश्वराने केली. म्हणून विचारांचं जे महत्त्व आहे ते प्रचंड आहे, प्रचंड आहे. व्हॉट्सएव्हर यू हॅबिच्युअली थिंक सिंक्स डाऊन इन टू द डीपर लेवल्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे लक्षात ठेवा की तुम्ही जे हॅबिच्युअली थिंकिंग करताना तेच अंतर्मनामध्ये जातं, आणि जे अंतर्मनामध्ये जातं ना तेच जीवनामध्ये साकार होतं. म्हणून ह्याच्यासाठी हॅबिच्युअल थिंकिंगला महत्त्वाचं स्थान आहे. आणि हे हॅबिच्युअल थिंकिंग आपल्या ठिकाणी जर घडायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. हे आपोआप होणार नाही, हे आपोआप होणार नाही. ह्याच्यासाठी अभ्यास काय म्हणजे खरं म्हणजे विचारावर लक्ष ठेवणं. मग हळूहळू विचार धरायला शिकणं. तुम्ही मला विचार धरता येतो का? येतो. विचार पाहता येतो का? येतो. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. विचारांना पाहायला शिका, मग त्याला धरायला शिका, मग त्याला वाकवायला शिका, आणि मग त्याला आपल्या इष्ट दिशेने वळवायला शिका. बस इतकंच करायचं आपल्या जीवनामध्ये. आता तुम्ही मला हे कठीण आहे हो वामनराव, विचारांना धरणं पाहणं हे सगळं तुम्ही सांगताय ठीक आहे, पण कठीण आहे. कठीण तर आहेच. मग हे जर करायचं नसेल तर सोपं सांगतो. आमच्या जीवन विद्या मिशनचं हे मोठं वैशिष्ट्य आहे. हे कठीण वाटतं ना, हे कर. ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलेलं आहे, तुला हे संन्यास कठीण वाटतो ना, मग अमुक कर. अमुक कठीण वाटतं तर तमुक कर, असं सांगितलं आहे. तसं आम्ही सांगतो, तुला हे कठीण वाटतं ना, मग अगदी सोपं आहे, विश्वप्रार्थना म्हण. नामस्मरण कर. किती सोपं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणा नामस्मरण आणि विश्वप्रार्थनाच्यात फरक आहे का? आहे फरक, पण त्याच्यावर मी आता प्रवचन करत नाही. पण विश्वप्रार्थना तुम्ही एकदा म्हणालाल की विश्वप्रार्थना म्हणजे काय? इट इज ए गोल्ड माईन ऑफ गोल्डन थॉट्स. इट इज ए गोल्ड माईन ऑफ गोल्डन थॉट्स. आणि हे विचार जे आहेत हे तुम्ही सतत म्हणत राहिलात. म्हणत तुम्ही म्हणा म्हणत. अहो म्हणण्याने काय होणार आहे वामनराव? म्हणणार ना, पुष्कळ लोक असं म्हणणार, वामनराव असं म्हणण्याने काय कधी होतं? अरे तू म्हण, म्हणण्यानेच पुष्कळसं होतं. मी एक घडलेली गोष्ट सांगतो. 1970-71 इलेक्शन झाल्या, माहीत आहे ना. त्याच्यामध्ये काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस प्रचंड म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी म्हणतात तशी निवडून आली. त्यावेळची गोष्ट सांगतो. ते निवडणूक झाल्यानंतर तर नाही, त्याच्या अगोदरची म्हणजे त्याच्या अगोदरची पूर्वपीठिका. आमचा एक मित्र नेहमी फिश मार्केटमध्ये जायचा फिश आणायला, आणि त्याप्रमाणे एक दिवस तो गेला होता. आणि हे इलेक्शनचा बोवाळ चाललेला होता. आणि इलेक्शन ही गोष्ट अशी आहे ना की सगळ्यांना त्याचं चरविच्चारण करायला आवडतं. तुम्हाला जर कुठला काही कोणाकडे गेलात तुम्ही आणि काय बोलायला विषय असेल राजकारणावर बोला की तुमचा प्रश्न सुटला. मग तो बोलत नाही ना, राजकारणावर बोल की तो बोलायला लागेल. किंवा कोणाला तरी शिव्या दे राजकारणातल्या माणसाला, जर लगेच तो बोलायला लागेल. हो तुम्ही म्हणता ते खरं आहे. असो सांगायचा मुद्दा. तर ते गेले होते फिश मार्केटमध्ये, आणि तिकडे त्या कोळणी बसलेल्या होत्या. त्या कोळणी आपापसात चर्चा करत होत्या. आता हे नेहमी बाजारात जायचे. त्याचा परिणाम असा झाला की त्यांची चांगली ओळख झाली होती. हे जेव्हा तिकडे गेले आमचे मित्र, तेव्हा त्या कोळणी आपापसात त्यांची चर्चा चाललेली होती. तेव्हा ह्याने विचारलं, अहो तुम्ही कसली चर्चा करता एवढी? ते म्हणाले चर्चा काय नाही. अहो म्हणाले आता इलेक्शन आल्या ना, तर आता इलेक्शनमध्ये मत कोणाला द्यायचं त्याची आम्ही चर्चा करतो. म्हणाले ठीक आहे, मग तुम्ही कोणाला मत देणार म्हणून आम्ही विचारलं. आम्ही म्हणाले इंदिरा काँग्रेसला देणार. म्हणे का इंदिरा काँग्रेसला का? तुम्हाला ठाऊक नाही? अहो इंदिरा गांधी काय सांगतात, गरिबी हटाव. मग आमचे मित्र काय म्हणाले, गरिबी हटाव म्हणतात पण ते करणार आहेत का? अहो ते म्हणाले दादा, ते दादा म्हणतात, अहो दादा
इंदिरा गांधी निदान तोंडाने तरी म्हणते गरिबी हटाव, बाकीचे तेही म्हणत नाहीत. म्हणून आम्ही त्यांना मत देणार. मला सांगायचा मुद्दा काय, म्हणजे नुसतं तोंडाने बोललं गरिबी हटाव तरी मत मिळालं आणि गेलेली सत्ता मिळाली. तसा देव म्हणतो, अरे हा नामधारक, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांना सुखात आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव. निदान तोंडाने तरी म्हणतो ना, मग याचंच भलं करूया. तुम्ही म्हणा ह्याच्यामध्ये सायन्स काय हो, सायन्स सांगतो तुम्हाला. तुम्ही कुठलीही ॲक्शन केली ना की त्याची रिॲक्शन होते. ही त्यातलं सायन्स जे सांगतो ते, ॲक्शन तुम्ही केली ना की रिॲक्शन होते. देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर असं तुम्ही म्हणायला एकदा सुरुवात केली. आता हे शब्द येतात कुठून? आकाशातून येतात काय? ते आकाशातून येत नाही, मग जमिनीला येतात का? नाही. मग ते आपल्या आतून येतात. आता आतून येतात म्हणजे कुठून येतात? आतून येतात याचा अर्थ असा की तो जो आहे ना आतमध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, तिथून हे शब्द येतात. आता तिथून हे जे शब्द येतात ते काय फुकट जाणार? म्हणून मी लोकांना सांगतो, तुम्ही कसंही म्हणा, पण म्हणा, कसंही म्हणा, येईल तैसा बोल, रामकृष्ण तुकाराम महाराज म्हणतात. तसं तुला येईल तसं म्हण. पण जर तुला क्विक रिझल्ट पाहिजे असेल ना तर मोजून म्हण. म्हणजे मोजून काय, हा काय हे आहे काय, व्यवहार आहे काय? हा व्यवहारच आहे. तुम्ही जेव्हा पगार घेता ते मोजल्याशिवाय घेता काय? तेव्हा मोजून घेता की नाही? आणि पुन्हा पुन्हा. मला एक आठवतं म्हणून सांगतो. मी नोकरी करत होतो त्यावेळेला पगार घरी आणून दिला माईकडे की माई त्या नोटा अशा अशा करे. माई त्या फाटती म्हणतो. असं सांगायचा मुद्दा तसं आपण देवाचं मागतो की नाही, की देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. म्हणजे तुम्ही काय केलं? मागितलं, देवाने दिलं, झाला व्यवहार. आणि म्हणून देवाजवळ मागायचं. आईजवळ मागायचं आहे तर कोणाजवळ? काय शेजाऱ्याजवळ? आईजवळच मागायचं असतं. तसं आपल्या हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याच्याजवळच मागायचं असतं. आणि देणारा तोच असतो, दुसरं कोणी नसतंच. जे दुसरे देतात असं वाटतं ना, दुसरे देत नाहीत. तो आतला आहे ना, तोच दुसऱ्यांच्या हातातून देतो. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांत असी काम विषयावरी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे शास्त्र आहे हे सुंदर शास्त्र आहे, जीवनविद्येचं शास्त्र. ते पूर्वीचं ऋषीमुनी संतांची शिकवण हे ते, आणि आमची त्याला दिलेली जोड विज्ञानाची, आणि हे सर्व मिळून ही जीवनविद्या निर्माण झाली. ह्या जीवनविद्येने अनेक लोकांचं कल्याण झालं. कारण ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत की आम्ही ते अत्यंत सोपं केलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिनखर्ची केलं. बिनखर्ची. मगाशी त्या बाईने कोणीतरी ते वाचलं ना, आमच्या सूनबाईने, तर त्या बाईने लिहिलं आहे की एक प्रश्न विचारायला पैसे घेतात. एक प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला पैसे, दुसरा प्रश्न विचारला पैसे, तिसरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला पैसे. इथे 1000 प्रश्न विचारला ना तरी हे पै घेत नाहीत. आणि आम्ही जी साधना शिकवितो ती करायला सुद्धा पैसा खर्च नाही. या दोन गोष्टी इतक्या सोप्या मी केलेल्या आहेत. आणि तरीसुद्धा लोक इतर ठिकाणी का धावतात आणि का मरतात ते मला अजून कळत नाही. एवढं सोपं आहे ते सोडायचं,
आणि कठीणाच्या मागे धावायचं केवळ अंधश्रद्धेने. त्याच्यामध्ये एकच असतं की आपण जर ते सोडलं आणि इथे आलो तर पाप लागेल ही भीती. ते जे असतात ना ते सांगतात एकदा इथे आलं ना मग दुसरीकडे कुठे जायचं नाही, गेला तर नरकात जावं लागेल, अशा धमक्या देतात. हो, मला माहिती आहे म्हणून सांगतो. काय लोक इतके अंधश्रद्धेने आणि अज्ञानाने पिडलेले असतात, त्यांना ते सगळं खरं वाटतं. म्हणून जीवनविद्येचं तत्त्वज्ञान हे अत्यंत सुरेख असं तत्त्वज्ञान आहे. खर्च नाही, कष्ट नाही, पुन्हा संसार सोडायचा नाही, हे आमचं पहिलं तत्त्व. सुखे संसारा करी वाचे उच्चारावा हरी. कळलं? संसार सोडायचा नाही, मग संसार आनंदाने करायचा, पण कसा यशस्वीपणे तो झाला पाहिजे. आणि तो करण्यासाठी सोपा उपाय आम्ही सांगितलेला आहे. तू दुसऱ्यांना सुखी करण्याचा नुसता प्रयत्न कर, सुख तुझ्या घरी पाणी भरेल. हा आमचा मंत्र आहे ना, तो लिहून ठेवा आणि तुम्हाला त्याचा अनुभव येतो की नाही ते पहा. मी मग प्रयत्न म्हणतो बरं का, दुसरा होईल ते होईल, पण तुम्ही इतरांना सुखी करण्याचा नुसता प्रयत्न करा, सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हातामध्ये सत्ता आली ना, मला असं पुष्कळ वाटतं की आपल्याला हातात सत्ता असती ना, तर आपण अनेक लोकांचं भलं करू शकलो असतो. कारण सत्तेचा उपयोग हा चांगला करता येतो. कळलं की नाही? अनेक नवे कोट्यावधी लोकांचं भलं करण्याचं सामर्थ्य एका सत्तेत असतं आणि नाश करण्याचंही सामर्थ्य त्या सत्तेत असतं. हिटलरने काय केलं, स्टॅलिनने काय केलं, मुसोलिनीने काय केलं. म्हणून सांगायचा मुद्दा असा की लोकांचं भलं करण्याचा नुसता प्रयत्न करा, तुमच्या घरी सुख पाणी भरेल. आणि हे जर झालं नाही ना तर प्रवचन करायचं सोडून देईन. मग याची सुरुवात प्रार्थनेने, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. हे सुद्धा लोकांचं भलं करण्यासाठी एक अस्त्र आहे आणि शस्त्र आहे. हे काय कमी असं समजू नका. हे शस्त्र आणि अस्त्र आहे की तुम्ही देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर असे विचार एकदा तुमच्या आतमध्ये यायला लागले ना की त्याचे प्रतिबिंब बाहेर आपोआप उमटायला लागतं. आपोआप. मी कितीतरी गोष्टी सांगितल्या असता की आता सांगायला वेळ नाही मला. कळलं की नाही? की तुम्ही नुसतं तुम्हाला आता असं तुमच्या आता एक काम करणारे ऑफिसमध्ये काम करणारे आहेत ना, त्यांना मी एक युक्ती सांगतो. तुमच्या ऑफिसमध्ये एखादा बॉस असतो, तो खडूस असतो, चिडखोर असतो, तापड असतो. तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी एक युक्ती सांगतो, ती करून बघा. आमच्या लोकांनी केली, त्यांना फायदा आला. त्याच्याबद्दल जेवढं तुमच्या मनात चांगलं विचार करता येईल तेवढं करा. असं म्हणायचं, देवा या बॉसचं भलं कर, देवा या बॉसचं कल्याण कर, देवा या बॉसला चांगली झोप लागू दे, देवा या बॉसला प्रमोशन मिळू दे. जितकं तुम्हाला त्या बॉसबद्दल चांगलं चांगलं बोलता येईल, करता येईल, विचार करता येईल तेवढं तुम्ही करा. चिंतन ते करा. आणि तुम्हाला 1 महिन्यात काय अनुभव येतो तुम्हाला सांगा. आमच्याकडे घेतला अनेकांनी अनुभव. एक बॉस असा की तो अंगावर फाईल फेकायचा, इतका तापट. तर आमच्या नामधारकाने हे ऐकलं आमचं, थोडं सद्गुरू सांगतात ते बघूया तरी करून. झालं, त्यांनी सुरुवात केली. बॉसबद्दल जेवढं चांगलं चिंतन करता येईल तेवढं करायला सुरुवात केली. 1 महिन्यानंतर एक मीटिंग घेतली बॉसने. आणि अशी मीटिंग घेतली, बऱ्याच 15-20 ऑफिसर्स होते, त्याच्यामध्ये हा एक. बोलता 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 सहज तो बोलून गेला, माझा हितचिंतक फक्त याच्यामध्ये एकच आहे आणि तो म्हणजे हा. सगळेजण एकमेकांकडे बघतात, तोही सगळ्यांकडे बघतोय, कारण त्याला कल्पनाच नाही, हे कोणालाच त्यांनी सांगितलेलं नाही. हे मी जे सांगतो आहे ना, हे अगदी असं आहे. सासूसुनांची भांडणं असतील ना, ह्यानी सोडवा. सासूने सुनेबद्दल चांगले विचार करायचे आणि सुनेने सासूबद्दल चांगले विचार करायचे आणि काय परिणाम होतो तो पहा. आता काय होत आहे,
आता बॉसबद्दल वाईट बोलणारे किती लोक आहेत. मंत्रालयात नुसतं कान लावा. सांगायचा मुद्दा सांगायचं हे शास्त्र सोपं आहे. आणि प्रार्थनेने सुरुवात करा. येईल तशी प्रार्थना म्हणा, पण सतत म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि सतत म्हणता तुम्हाला सवय लागेल. आणि सवय लागल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कशी परिवर्तन होतं ते पहा. आमच्याकडे इथे बसले डॉक्टर शिरसाट, कळलं की नाही. त्यांना जर इथे मी बोलवलं असतं ना, त्याने आपला अनुभव सांगितला असता. प्रचंड अनुभव. मी आता त्यांच्यावर सांगत नाही, कदाचित त्यांना मग अहंकार व्हायचा. आणि पण सांगायचा मुद्दा असा, माणसामध्ये टोटल चेंज होतो. टोटल चेंज. लोक म्हणतात स्वभाव बदलत नाही, बदलतो. पण तुमची बदलायची इच्छा पाहिजे. लोक म्हणतात ना दारू सुटत नाही. गडकरांनी लिहिलेलं आहे दारू सुटत नाही म्हणून. एकदा धरले की सुटत नाही. खरं नाही ते. सोडायची ज्याची इच्छा आहे ना त्याला सोडता येते. आता आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये हजारो लोकांनी दारू सोडली. नुसतं पुस्तक वाचून. शरीर साक्षात परमेश्वर मला बघितलेलं नाही, माझं प्रवचन ऐकलेलं नाही, शरीर साक्षात परमेश्वर पुस्तक वाचलं आणि व्यसन सोडून दिलं, असे लोक आहेत. आणि म्हणून ही प्रार्थना इथून सुरुवात करा. प्रार्थना म्हणता तुमच्या विचारात बदल होईल. विचारात बदल झाला की स्वभावात बदल होईल. स्वभावात बदल झाला की नशिबात बदल होईल, परिस्थितीत बदल होईल. आता हे करायचं की न करायचं आहे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे